जो विषय आलेला आहे माझाही प्रश्न तोच आहे की रेट कॉन्ट्रॅक्टनी तुम्ही म्हणालात की 400 आयटम्स असतील आणि त्याच्या प्रत्येकाची काहीतरी जे काही 400 आयटम आहेत तुम्ही म्हणाला त्याची प्रत्येकाची जी काही रेट असेल आणि मग आपण टेंडरमध्ये L1 जे असेल ते आपण मान्य करणार, बरोबर आहे. हे जे बेस रेट जो आहे या पूर्ण आयडेंटिफाय केलेले आहेत बेस रेट्स तुम्ही आता मार्केट सर्वे करून तुम्ही आयडेंटिफाय केलेला रेट आहे का तो बेस रेट जो आहे तो का तुम्ही मग त्याला टेंडरमध्येच तुम्ही त्याला इन्व्हाइट करणार आहे की कुठला तुम्ही पर्टिक्युलर आयटम फक्त देणार आहे आणि तुम्ही त्यांना कोट करायला सांगणार आहे त्या पर्टिक्युलर आयटमसाठी. एक मला तुम्हाला विचारते कारण तुम्ही म्हणताय की तुम्ही पॅनल सिस्टम करताय. पॅनलमध्ये तुमचं जे लॉजिक आहे पॅनलचं की प्रत्येक ठिकाणी माझा अनुभव असा आहे की आमचं खेळणं तुटल्यानंतर आम्हाला ते रिपेअर करून घ्यायला कमीत कमी 2-3 महिने जातात. कारण आम्ही तुम्हाला पत्र देतो त्याच्यानंतर तुम्ही तो कॉन्ट्रॅक्टर शोधता. बऱ्याच वेळा आपल्याकडे मागच्या ह्याच्यात ती खेळणी रिपेअर करणारे व्यवस्थित काम होत पण नव्हतं आणि सगळ्यात जास्त तुटणारे जे स्विंग्स आहेत ते सगळ्यात जास्त तुटणारे वस्तू ते सारखे रिपेअर करायला लागते. सिमिलरली ओपन जिमच्या पण 2 गोष्टी अशा आहेत त्या सारख्या तुटत असतात. मॅक्झिमम ज्याला मूव्हमेंट आहे त्या गोष्टी तुटत आहेत. तर माझं आपल्याला एक असं विचारायचं आहे की तुम्ही हे पॅनल सिस्टम जेव्हा करताय त्याचं ते ठीक आहे की कुठलंही मग पटापट आम्हाला काम करून मिळेल आणि वेट करायला लागणार नाही, पण प्रोक्युअरमेंटचा टाईम तर जाणार आहे. कुठली वस्तू तुटली असेल त्याचं जी काही आयटम असेल त्याचा प्रोक्युअरमेंटचा टाईम जाणार, तो एक फॅक्टर असणार आहे. प्लस त्यांनी आणून ते कोणी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्या गार्डनमध्ये काम करायचे हे कसं ठरणार आहे ते नाही कळलं. पॅनलमध्ये तुमचे 7 जण असतील पॅनलमध्ये तर कोण कुठल्या गार्डनमध्ये काम करणार आहे ते नाही समजलं मला पॅनल सिस्टममध्ये. आणि जर का तुम्ही पॅनल करताय तर मग ह्याच्यामध्ये तर इट इज काइंड ऑफ की हे मोनोपॉली आणतोय आपण, मोनोपॉलिस्टिक सिच्युएशन क्रिएट करतोय की मोनोपॉली झाली 7 जणांची 8 जणांची आणि मग ते लोक मग नंतर रेट ठरवतील का की आम्ही आता माझ्या गार्डनमध्ये एक मोठा हत्ती होता, स्लाईड होती, हत्ती तो तुटलाय, ठीक आहे, आणि पूर्ण कोलमडून ते तुकडे होऊन पडलेला आहे तो तिकडे. पण जर का तो नवीन आणायचा झाला तर तुम्ही त्या पर्टिक्युलर हत्तीचा जो काही रेट ठरवत असाल तर तुम्ही ठरवणार आहात का तुम्ही फक्त आयटम देऊन तो टेंडर कॉल करणार आहात आणि मग हे सगळे मिळून काहीतरी एक रेट ठरवणार आणि आपल्याला कोट करणार. मला असं वाटते ह्याच्याने कदाचित आपण जास्त खर्च करू किंवा सर्व्हिसच्या हिशोबाने लॉजिकल वाटते पण कॉस्टच्या हिशोबाने हे कसं पडते ह्याला ॲनालाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं मोनोपॉली क्रिएट नाही झाली पाहिजे आणि मोनोपॉली क्रिएट झाली तर मग आम्ही जे 3 महिने थांबत होतो आम्हाला 5-5, 6-6 महिने थांबायला लागेल आणि प्लस कुठलं काम कोण करणार आहे ह्याचं क्लॅरिटी नसेल तर मग कन्फ्युजन क्रिएट होईल. म्हणून ह्याच्या बाबतीत थोडंसं आम्हाला अजून तुम्ही माहिती दिलीत तर बरं होईल. तुम्ही जे काही प्रस्ताव आणलाय विचार करून आणला असेल पण माहिती मला असं वाटते थोडीशी अपुरी आहे, तर आपण जर आम्हाला ह्याचा खुलासा दिला तर बरं होईल. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।